माऊली हरिपाठामध्ये फार सुंदर बोलतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. बळच नसेल, ताकद नसेल तर शक्तीचा विषय बोलायचा नाही. आता बळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठे ताकदीचं बळ चालतंय, ताकदीचं शक्तीचं बळ चालतंय, है की नाही? बळ बळ पाहिजे की नाही अंगात? बळ पाहिजे की नाही अंगात? त्याच्यासाठी काय काय केलं, काय काय खाल्लं पाहिजे? दूध खाल्लं पाहिजे, भाजीपाला खाल्ला पाहिजे, खेळलं पाहिजे, है की नाही? कशावर खेळलं पाहिजे? मोबाईलवर का कम्प्युटरवर? बरं आहे मग तुमच्यातलं वातावरण. मला वाटलं मोबाईलवर. आजकाल पोरं खेळतात, असं नाही असं नाही, पण सांगतो तुम्हाला, आजकालची ही लहान पिढी बघा ना महाराज, यांची काय तब्येती आहेत का काय का काय. वारा आला तर उडून जायची लेकरं झाली महाराजांची. का? डेअरी आली, डेअरीचा वनवास सुरू झाला ना. डेअरी आल्यापासून डेअरीला काय आहे ते दूध सुद्धा चाललं महाराज. 2-5 रुपयाचं दूध विकत आणावं किती, लेकराला खाऊ घालावं किती. दूध खाल्लं पाहिजे आणि खेळलं पाहिजे महाराज. मित्र असं म्हणेल, माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा माझ्या छत्रपती शिवरायांचा मावळा असा बलदंड असला पाहिजे महाराज. संभाजी राजांसारखा ताकदवीर असला पाहिजे, वीर पाहिजे, शूर पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यापैकी एक मावळा होता, त्यांचं नाव आहे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेने जिजाऊनी कसं हेरलं होतं माहितीये का? त्या काळामध्ये पडीक शेती होती, पडीक. आणि पडीक शेती जिजाऊनी पुण्याची जहागिरी मिळाल्याच्या नंतर पुण्याची जिम्मेदारी निभावत असताना जिजाऊनी पडीक शेती कसायला दिली, लोकांना खायला दिली. आणि लोकांना खायला दिल्यानंतर सुरुवातीला तर पडीक होती, लोकांनी नीट केल्यानंतर जे रानडुकर होते ना, रानगवे, ते रानगवे यायचे आणि ते पिकाचं नुकसान करायचे. पिकाचं नुकसान करत असताना जिजाऊ मध्ये चाणाक्ष आणि बुद्धिमान होते महाराज. जिजाऊने काय केलं माहितीये का? रानगव्यांचा बंदोबस्त करण्याकरता गावातल्या लोकांना बक्षीस ठेवलं. जो कोणी रानगव्याला मारेल, त्याचा बंदोबस्त करेल, त्याला विशिष्ट पद्धतीचं बक्षीस. त्यावेळेला बलदंड धिप्पाड शरीरयष्टीच्या व्यक्तीने ते रानगवा मारला. नुसतं मारला नाही, चिरला आणि ते खांद्यावर घेऊन जिजाऊच्या राजवाड्यावरती आले. दरवाजावरच्या सैनिकांनी त्याला अडवलं. अरे काय हा वेडेपणा? नाही म्हणले, मला मासाहेबांना भेटायचं. मासाहेब आराम करत असतील? नाही, मला मासाहेबांना भेटायचंय. आणि मग मासाहेबांची भेट झाल्यानंतर पाठीवरती कौतुकाची थाप टाकली. अरे काय नाव आहे तुझं? ते काय म्हणलं माहिती आहे? तानाजी मालुसऱ्या. असंच बोलतात ना. मग जिजाऊने सांगितलं, मालुसऱ्या म्हणायचं नाही, मालुसरे म्हणायचं. आणि उद्यापासून तुझ्यासारखे शूर, ताकदवीर आणि बलदंड शरीराचे मावळे जर स्वराज्यामध्ये आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आणखीन सोपं जाईल. आणि मग तानाजी मालुसरे शिवरायांच्या मावळ्यामध्ये सहभागी झाले. काय त्याग होता महाराज, काय त्याग होता. मला माहिती आहे, तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजाकडे आले होते. आणि राजाकडे आल्यानंतर राजाची लगबग पाहिली. राजा कुठल्या तरी स्वारीवर जात आहेत. तानाजीने विचारलं, राजे कशाची स्वारी आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलं, तानाजी, आई साहेबांची इच्छा आहे की समोरचा जो तटबंदी किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे कोंडाणा. कोंडाणा नावाचा तटबंदी किल्ला स्वराज्यामध्ये असावा ही आईची इच्छा आहे. आणि आईच्या इच्छेसाठी छत्रपती शिवाजी महाराज कोंडाण्याच्या स्वारीवर निघाले. कोणाच्या इच्छेसाठी? आईच्या इच्छेसाठी माझ्या राजांनी कोंडाणा सर करण्याचा संकल्प केला. माझ्या तरुण पोरांना सांगतो रे दादा, शिवाजी महाराजांनी आईसाठी कोंडाण्याची स्वारी काढली, तुम्ही निदान आईसाठी तंबाखू तरी सोडा. निदान आईच्या इच्छेसाठी दारू तरी सोडा, आईच्या इच्छेसाठी व्यसन तरी सोडा. त्याग असेल महाराज राजांचा. आणि हे पाहिल्यानंतर मग तानाजीने विचारलं, राजे, तानाजी सारखा मावळा जिवंत असताना राजाने आपला जीव धोक्यात घ्यावा हवा, हे आम्हासारख्या मावळ्यांना सहन होणार आहे. मग आम्ही जाऊ स्वारीवर. रायबाचं लग्न आहे तानाजी. तानाजीने सांगितलं, राजे अगोदर लग्न कोंडाण्याचं आणि मग राहिलो जीवन तर रायबाचं. त्याग आहे महाराज, त्याग आहे. घरात जर लग्नाची गडबड असेल तर माणसं सप्ताकडे फिरकून सुद्धा बघत नाहीत, येत सुद्धा नाहीत. का नाही? घरी लग्न आहे. महिन्यावर लग्न असलं तरी सप्ताकडे यायला तयार नाहीत. आणि स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि कोंडाण्याच्या स्वारीमध्ये तानाजी उतरले. पाता पाता कोंडाणा मावड्यांनी सर केला. आणि त्या शत्रू सोबत लढता लढता माझा तानाजी धारातीर्थी पडला.
सगळ्या मावळ्यांनी सोबत लढला. मावळे परत आले, कोंढाण्यावरती हर 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 महादेवचा जय जयकार केला. सगळे मावळे परत आले. शिवाजी राजांना नमस्कार केला आणि राजांना सांगितलं, राजे आम्ही कोंढाणा सर केला. राजाने सगळीकडनं नजर टाकली, असे बरेच मावळे दिसत आहेत पण तानाजी दिसत नाही. अरे माझा तानाजी कुठे? मावळ्याने सांगितलं, राजे कोंढाणा सर करता करता, कोंढाणा लढता लढता आपला तानाजी आपल्यातून निघून गेला. राजांचे डोळे पाणावले, कंठ दाटून आला आणि राजाच्या मुखातून शब्द निघाला, अरे गड आला पण माझा सिंह गेला. आणि आजपासून हा कोंढाणा नसेल, आजपासून हा स्वराज्य आपला सिंहगड असेल. ही ताकद होती महाराज. असे मावळे जर घडवायचे असतील तर ते मावळे घडवण्याकरता बलदंड शरीर असलं पाहिजे, बळ असलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे, कुदलं पाहिजे. नाहीतर आजकाल लोकांचं असं चाललंय महाराज, लगेच घे पुस्तक बस अभ्यास कर, पुस्तक घे अभ्यास कर, पुस्तक घे अभ्यास कर. नाही, लेकरांनी दररोजचे तास 2 तास तरी किमान खेळलं पाहिजे, त्यांना पहाटे उठवलं पाहिजे, त्यांना व्यायाम करायला लावला पाहिजे. हे ताकदीचं बळ फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ताकदीचं बळ कामाला येतं, जिथं ताकदीचं बळ कामाला येत नाही तिथे पैशाचे बळ कामाला येतं. मी मागच्या 8-15 दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी बार्शी तालुक्यात गेलो होतो. पाथरी नावाचं गाव आहे. सहज थोडस लवकर गेलो होतो. माणसं बोलता बोलता असं सांगत होती, महाराज ते समोरचं जे म्हातारे आहे ना, का आहे नाही, सकाळी उठल्यापासून दरवाजात बसते, हातात काठी असते, काठी असते. बरोबर 7 वाजल्याबरोबर चहा आला तर बरं, नाही तर शिव्या देत. 7 वाजता म्हणजे 7 वाजता चहा, 9 म्हणजे 9 वाजता नाश्ता, 1 वाजता बरोबर जेवण. पोरं फार मोठी मोठी झालेली पण नाही ते बोलायचं म्हातारं तरी पोरं ऐकून घ्यायची. मी त्यांना सहज पोरांना विचारलं, एवढं म्हाताऱ्याचं तुम्ही काय ऐकून घेता? ते म्हणे, महाराज तिजोरीच्या चाव्या त्याच्याकडेच आहेत. खरं सांगा, सासूबाईची तब्येत पहा आणि सुनबाईची तब्येत पहा, दोघीची जर भांडणं लागले तर कोण ऐकणार नाही? हा सून. आता म्हातारीला सून कशी ऐकल? पण तरी म्हातारीला सुनबाई घाबरते. आम्ही सुनबाईला विचारतो, सुनबाई तुमचं शरीर मजबूत आहे, म्हातारी काय आता मरायला टेकली, उगं 5, 25, 30, 40 किलो वजन आहे, तरी तुम्ही म्हातारीला एवढं का घाबरता? महाराज लई कडू आहे म्हणले आमची म्हातारी. हलशीची नव्हती ती, तिकडची, ती खानापूरकडची. एवढं का घाबरताय सांगा? तिने सांगितलं, आजही आर्थिक तिजोरी, आर्थिक खर्च, आर्थिक ताळमेळ सासूबाईकडे आहे. इथे शरीराच्या ताकदीपेक्षा पैशाची ताकद श्रेष्ठ ठरते. आणि पुढे सांगतो, या सगळ्यामध्ये श्रेष्ठ ताकद आहे बुद्धिमत्तेची, सगळ्यात श्रेष्ठ. हलसी सारखं गाव सप्ताह होता. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी कुस्ती असायची. मग ती कुस्ती नारळाची, सुरुवातीची कुस्ती नारळाची, मग पुन्हा 51 रुपयाची, बरोबर ना, पुन्हा 100-200 रुपयाची, पुन्हा 500 रुपये. मी अशा बऱ्याच कुस्त्या केल्यात. नारळापासून सुरुवात झाली माझी, त्याच्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. म्हणजे तिकडच्या नसल्या तरी कीर्तनाच्या कुस्त्या नारळावर भरपूर केल्या सुरुवातीला, म्हणून आता दणकवून घ्यायला सुरू केलं, बरं दुसरं काय. मग ती कुस्ती 51 रुपयापासून ते पार 50,000पर्यंत, 1 लाखापर्यंत कुस्ती गेली. आणि 1 लाख रुपयाची कुस्ती असताना जो पहिलवान होता महाराज, तो असं बलदंड शरीराचं, 90-95 किलो वजन, असं ताकदवर 100 किलोच्या आसपास वजन. ते सगळे त्या मैदानामध्ये ते हलके वाजवत फिरायला. आहे का कोणी जोडीदार? आहे का कोणी जोडीदार? कोणीच उठायला तयार नाही. त्याच्या ताकदीचा पहिलवानच नाही. शेवटी गावातलं एक मर्क पोरग उठलं महाराज, वजन मोजून 35 किलो होतं. 35 किलोच्या पोराने विचार केला, जर याला जर पहिलवान जोडीदार जर नाही मिळाला तर विजय घोषित करणार आणि 1 लाख रुपये फुकट घेऊन जाणार. माणसं फुकट कधीच कुणाला काही देत नाही. माझा अनुभव सांगतो, कीर्तनाला गेल्यानंतर एवढा पाऊस आला एका गावला, एवढा पाऊस आला, मंडप उडून गेला. मला वाटलं आता आजच्या दिवस आराम आहे, फुकट पैसे मिळतील. लोक म्हणले नाही, नियम कसा मोडावा, मंदिरात पण कीर्तन करूनच घेतलं, मग पैसे दे. फुकट कोणालाच काही देत नाहीत. त्याने ठरवलं फुकट पैसे जाऊ द्यायचे नाहीत.
35 किलोचा होता. बघू म्हणले आपण. आणखी पुढे सांगू, काही काही माणसं एवढे चतुर असतात, एखाद्या गावची निवडणूक जर बिनविरोध निघाली, जर निघाली, एखादं तरी उठतं पॅनल टाकतच महाराज. त्याला फुकट सरपंच का होऊ द्यायचं? फुकट आहे तू. ते 35-40 किलोचं पोरग उठलं आणि उठल्याबरोबर म्हणला मी कोळजे ह्याच्यासोबत कुस्ती खेळतो. ते उठल्याबरोबर सगळे हसायला लागले. म्हणले आता हे मरते, ह्याच्या अंगावर पडल्याच्या बरगड्या मरते. म्हणले आता हे कशाला म्हणते. ते हलकी वाजायला लागली महाराज. सगळे लोक म्हणले कशाला उठला असेल मरायला, कुणी बुद्धी सुचली असेल, कुठून बुद्धी सुचली, कायला ओढलंय का, काही बोलायला लागले बसलेली माणसं. शेवटी हातात हात दिला, त्या मधल्याचे अंपायर जो असतो त्याने हातात हात दिला. हातात हात धरून त्याने आता खांद्याला धरून आता कुस्ती सुरू होणार. तेवढ्यात त्याने त्या पैलवानाला बोलवायला सुरू केली. हे बघ, तुम्हाला पाड, माझी पाठ लाव, काय घोळसू घोळसू मारायचं तेवढं मार, फक्त 1 मिनिट माझं बोलणं ऐकून घे. तू कसं उचलून आदळायचं तसं आदळ, फक्त 1 मिनिट माझं पूर्ण बोलणं ऐकू दे. आता तिकडे हलकी चालू होती ना महाराज. ही लोक वाद्य लावतातच ह्याच्यासाठी. लग्नात बघा बामण मंत्र म्हणायच्या टायमाला नेमकं म्हणते बँड बाजा लावा. म्हणजे काय म्हणाले, बेचा पाडा म्हणाले का मंत्र म्हणाले, लोकांनाही कळत नाही महाराज. काय करते आता बाजा लावल्यावर? आता उगेच माईक चालू सगळं बंद आहे म्हणून. हलकी चालू होते. ते हळूच त्या पहिलवानाच्या कानात जवळ गेला. फक्त 1 मिनिट माझं बोलणं ऐकून घे. ते मला बोल पटकन. उगा असं करता 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 ह्यांचा संवाद चालू आहे. बघ, मी हलसीच आहे. बापाला 200 एकर जमीन आहे, त्याच्यातला 100 एकर ऊस आहे. मग गावातला सगळ्यात श्रीमंत माणसाचं मी पोरग आहे, काही कमी नाही मला. म्हणणं काय, तू जर ही कुस्ती जिंकलास तर तुला किती बक्षीस भेटणार आहे? तुला 1 लाख. फक्त आजचे दिवस माझ्यासाठी पड. पांडुरंगाची महादेवाची शपथ घेऊन सांगतो, तुला घरी आणून 10 लाख देतो. पहिलवानाने विचार केला, जिंकून 1 लाख भेटण्यापेक्षा पडून जर 10 लाख घेतले तर वाईट काय. आणखी पुढे बोलू का, निवडणुका लढून 5 वर्ष काम करून 2-5 लाख आणायला भेटण्यापेक्षा जर नुसते फॉर्म काढायला जर 10-20 लाख भेटत असल्यावर बिघडलं तरी काय. मी कशासाठी बोलतोय, इथे शरीराचं बळ नाही, इथे पैशाचं बळ नाही, इथे कामाला आलं ते बुद्धी. बुद्धीचे वैभव अंगना ही तुझे, एका देशभराचे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव फार मोठे महाराज, म्हणून बुद्धीची प्रार्थना केली पाहिजे. बळ वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तुकोबाला देवाशी बोलत असताना, देवा आम्हाला मोठ्या पदावर जायची अपेक्षा आहे, पण ते बळ मात्र आमच्याकडे नाही. मग तुकोबाराने देवाने विचारलं, बरं नेमकं कुठं जायचंय तुम्हाला? सरपंच व्हायचंय का, आमदार व्हायचंय का, खासदार व्हायचंय का, मुख्यमंत्री व्हायचंय का, पंतप्रधान? नेमकं कुठं व्हायचंय, कुठं जायचंय, कुठं सांगा. तुम्हाला लातूरला जायचंय का, मुंबईला जायचंय का, दिल्लीला जायचंय का, वॉशिंग्टनला जायचंय का, कुठं जायचंय कुठं सांगा ना. त्यावेळेला तुकोबाला सांगितलं, देवा ही सगळी पदं माईक आहेत. येरते माईक दुःखाची जनिते नाही आधी अवसानी किंवा अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. हे बाकीची सगळी पदं माईक आहेत. आमची कोणती अपेक्षा खरं सांगू का देवा, ज्या ठिकाणाला संत जाऊन पोहोचले त्या ठिकाणी पोहोचव. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
नाही बळते अंगे संत गेले तया ठाया देवराया पावबी अभंगाच्या 2 चरणाची चर्चा पण केलेली आहे. राहिलेल्या 2 चरणाची चर्चा ठेवून आपल्याला मर्यादित वेळेमध्ये सेवेला पूर्णविराम द्यायचा. काळजी करू नका, बरोबर 2:30 वाजता सोडतो म्हणजे सोडतो. विठ्ठल तसं मी कीर्तन कधीच लांबवत नाही, लांबवणं हे माझा स्वभाव नाही आणि लांबूही नाही, लांबू नाही महाराज. अधूनमधून मी नेहमी जी टॉकीज वरती बरीच कीर्तन करत असल्यामुळे मागच्या आठवड्यातही आता तुम्ही बरीच कीर्तन माझे ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस आपण ऐकलेली आहे. जी टॉकीज वरचं सगळं कीर्तन रामकृष्ण हरी पासून ते जय विठ्ठल पर्यंत सर्व कीर्तन 39 ते 42 मिनिटातलं आहे. तेवढं सगळं कीर्तन जर 40 मिनिटात बसवतंय तसं तर 2 तासात ही काही अवघड आहे का? आणि मी तसंही कीर्तन जास्त करत नाही, कारण किती बी केलं तर लोक पैसे द्यायचे तेवढं देतात, तर कशा सांगायचा विठ्ठल. त्या विरोधाचा भाग सोडून अगदी मर्यादित मी कीर्तन का लांबवत नाही त्याचं खरं कारण सांगतो तुम्हाला. बसलेल्या श्रोत्यापैकी बरीच मंडळी वयस्कर असतात. कुणाला कमरेचा त्रास आहे, कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला लघवीचा त्रास आहे. मर्यादेमुळे म्हणा किंवा संप्रदायाच्या निष्ठेने प्रेमाने ही सगळी मंडळी कीर्तनात बसतात आणि बसल्यानंतर जर वेळेच्या पुढे गेलं तर सर्वांना त्रास होतो. म्हणून कीर्तनकाराने सुद्धा मर्यादित वेळेमध्ये थांबलं पाहिजे, वेळेच्या आत कीर्तन सोडलं पाहिजे, संपवलं पाहिजे. आणि अशी जर कीर्तन जर वेळेच्या आत संपली, वेळेचं भान जर सर्वांनी ठेवलं, तर ही जी लांब लांब बसणारी माणसं आहेत ना ती सुद्धा समोर बसल्याशिवाय राहणार नाही. आता आजचं कीर्तन बरोबर 11:05 11:10च्या आसपास जर संपलं तर लांब बसणाऱ्याला वाटेल 11 वाजता तर संपवते, मग अंधारात कशाला बसायचं वाटतं मला. बरं का, ही अंधारात बसलेली मंडळी तुम्हाला सांगू का, अंधारात बसलेली काही ठिकाणी अंधारात बसायचे असतात, काही ठिकाणी उजेडात. नाही कळलं बाळांनो? सिनेमागृह माहिती आहे तुम्हाला? सिनेमागृह, चित्रपटगृह, थिएटर, पिक्चर पाहताना किंवा नाटक पाहताना बसलेली माणसं अंधारात असतात आणि स्टेजवरची उजेडात असतात. कीर्तनात सगळेच माणसं उजेडात असतात. जिथे सर्वजण उजेडात ते धर्म कार्य आहे आणि जिथे श्रोते अंधारात ते अधर्म कार्य आहे. अंधारात बसण्यापेक्षा तमसो मागम ज्योतिर्गमय, अंधाराकडे नाही प्रकाशाकडे गेलं पाहिजे, उजेडाकडे गेलं पाहिजे. म्हणून अंधारात बसलेली माणसं आज अंधारात असायला हरकत नाही, थोडस उद्यापासून उजेडात येण्याचा प्रयत्न करा. पुढीलांचे फळ नाही बळते अंगे संत गेले तया ठाया देवराया पाववी. मोठ्यांची अपेक्षा करत असताना, मोठ्यांचं मोठेपणा पाहत असताना मोठ्या माणसाने काय कष्ट घेतले हेही पाहिलं पाहिजे. महाराज तुम्हाला सांगू, देवाच्या गळ्यातला हार, देवाच्या गळ्यातला जो हार आहे ना, तो देवाच्या गळ्यातला हार देवाच्या गळ्यात पडला. तुमच्या आमच्यासारख्या माणसांना वाटतंय तो हार सुद्धा किती नशीबवान आहे. पांडुरंगाच्या गळ्यात पडायला मिळाले, पांडुरंगाच्या गळ्यात पडला, किती नशीबवान आहे तो हार. पण तुम्हाला माहितीये का, त्या हाराला विचारलं बाबा तू देवाच्या गळ्यात कसा काय पडला? त्याने सांगितलं तुम्हाला माहिती नाही, देवाच्या गळ्यात पडण्याच्या अगोदर मला माझं शरीर आरपार टोचून घ्यावं लागलं, टोचून घ्यावं लागलं. इकडून सुई घुसवली, तिकडून काढली, माझ्या आरपार दोरा आहे, एवढे कष्ट मी सहन केले, तेव्हा पांडुरंगाच्या गळ्यात पडता आलं. आणखी पुढे सांगतो ऐका मला. मंदिराच्या पायरीला किंवा भित्तीला सुद्धा दगड आहे आणि देवाच्या मूर्तीला सुद्धा दगडच आहे. पण दोन्ही दगडापैकी लोक पाया जास्त किंवा पाया कोणत्या पडतात? मूर्तीच्या, बरोबर. मग इकडच्या दगडाला वाईट वाटून घ्यावं का, त्याच्याच का पाया पडतात, माझ्या का पाया पडत? त्यावेळेला तो मूर्तीचा दगड म्हणतो अरे बाबा, हे मूर्ती पण मिळण्याकरता, हे देव पण मिळण्याकरता एक नाही हजारो असे घाव खाल्लेत, असे ठोके खाल्ले, ठोके खाल्लेत, ठोके. हा, असे टाकीचे घाव खाल्लेत आणि ते ठोके खाल्लेत म्हणून मला देव पण आलाय. तुम्हाला असं वाटतं की मृदंग किती गोड आहे, त्या मृदंगाला चुकून जरी अशी लात लागली, धक्का लागला तर लोक पाया पडतात का? तुम्हाला माहितीये का, तो मृदंग सुंदर स्वर देतो, स्वर. आणि तो स्वर कसा देतो माहितीये का? ठोके खाऊन स्वर देतो. बघा ते 2 तासामध्ये सारखं ठोके हाणत असतात, कधी वरून हाणते, कधी खालून, इकडून तिकडून हाणायचं. ठोके खाल्ल्याशिवाय
कष्ट घेतल्याशिवाय, त्रास झाल्याशिवाय माणसाला मोठेपणा मिळत नाही. माझ्या साधू संतांनी सुद्धा फार ठोके खाल्ले महाराज. कोणाच्या शिव्या खाल्ल्या, कोणाचं थुंकून घ्यावं लागलं, कोणाचा मार खाल्ला, कोणाचा अपमान सहन केला, तरी सुद्धा हे संत महात्मे शांत आहेत, शांत. आणखी पुढे सांगतो, ज्याला मोठं व्हायचं ना, ज्याला मोठं व्हायचंय, आम्हाला असे गुरु भेटते तसे की नाही. मला वाटलं मी तर गेलंय काय की माझ्यापेक्षा गेली झालं. चला विठाला विठाला. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय मोठेपणा येत नाही. माझ्या साधू संतांनी सुद्धा समाजाचा खूप त्रास सहन केला महाराज, खूप त्रास सहन केला. आलं का मला वाटलं जातो काही. मला लेकर आवडतात मला, माझं कामच ते आहे. दिवसा पोरं सांभाळतो, रात्री पोराचे माय बाप. करमत नाही मला पोरं नसल्यावर, नाही करमत मला. बोलून घेतो मी मुद्दाम, पोरं पाहिजेत महाराज. कारण सांगू का, म्हाताऱ्यांना कीर्तन सांगून काय उपयोग आहे. तरुण भाग्यवंत भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरुणांनी मुलांनी कीर्तनात आलं पाहिजे, कीर्तनात नटलं पाहिजे, कीर्तनात नाचलं सुद्धा पाहिजे. धुंद होऊन हरिपाठाला तुम्ही येताय का? हरिपाठाला येता? टाळ घेऊन नाचता का? नाही. बरं, टाळ घेऊन नसले तर निदान टाळ्या वाजवत तरी नाचताना नाचलं पाहिजे. बरं का, जुनी माणसं लेकराला नाचू दिलं पाहिजे. आता जुने खोडले खराब असे लेकर जर नाचायला आले तर असं वस्तूवर कसे मंडपात येतील महाराज. होऊ द्या, थोडासा त्रास होईल, डिस्टर्ब होईल, गोंधळ होईल, पण त्यांच्या पाठीवर हात फिरवलं पाहिजे, त्यांना कौतुक केलं पाहिजे त्याच्या. आणि असं जर केलं तर मग पुढे ते पोरं तयार होतील ना महाराज. जर त्यांना वसवस केलं ते काहीच्या पोटातून थोडं शिकून आलेलं आहे, चुका होतील. म्हणून कीर्तनात नटलं पाहिजे, आहे की नाही. कीर्तनात नटावं का लग्नात नटावं? बोला. हा बोल बोल बोल. हा हा बोल. खरं बोलायला लागेल. कुठं नटावं? लग्नात नटावं. आणि आपली साडी नसेल तर दुसऱ्याची आणावी, आपल्या नसेल तर दुसऱ्याच्या जागेने आणावे. बरं का, धोतर आपलं चांगलं नसेल तर नक्कीच दुसऱ्याचं आणावं, एखाद्या महाराजाचं आणावं. आणि नेमकं दुसऱ्याचं चप्पल घालून नटून थटून लग्नात जाऊन ते चप्पल दुसऱ्यांना. लग्नाला चोरच आलेले असतात ना. आता काही काही लग्नातले चोट्टे कीर्तनात बी यायला लागलेत मला, ते चपला चोरून नाही लागले. भरपूर आहेत, भरपूर आहे. म्हणून कीर्तनात नटावं. पण माणसं एवढी विचित्र आहेत महाराज, लग्नात नटून जातात, कीर्तनात मनेनोर येतात, मनेनोर येतात, जुने कपडे घालून येतात, असं टकाटक दिसले पाहिजेत महाराज. कारण सांगू का महाराज, कीर्तनात आपण कसे दिसतो याच्यावर अवलंबून आहे. एक आंधळा माणूस देवाच्या मंदिरात रांगेला लागला, आंधळा, दोन्ही डोळ्याने आंधळा. आणि आंधळा माणूस दर्शनाच्या रांगेत लागल्यानंतर काही माणसं म्हणले, अरे आंधळ्या कशाला तू रांगेत लागला, तुला काय दिसणार आहे का, तुला काय देव दिसणार आहे का, तुला काय देव पाहायला भेटणार आहे का. ते आंधळा माणूस काय मला माहितीये का, अरे मला देव नका दिसू दे, पण देवाला मी दिसेल ना. मला नाही दिसणार पण देवाला मी दिसेल ना, मग त्या देवाची नजर पडेल ना माझ्यावर. आणि कीर्तनाला आल्यानंतर देवाची नजर पडत असते महाराज. म्हणून नटून थटून आलं पाहिजे, मस्त पाहिजे, शुभ्र कपडे घालून आलं पाहिजे, स्वच्छ असं स्वच्छ साफ सफाई असं आलं पाहिजे. म्हणून नटे हरी कीर्तना.
म्हणून लहान लहान पोरं तरुण पुढे कीर्तनाला असले पाहिजेत म्हणून संत गेले तया ठाया देवराया पाववी. आमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसांची मोठ्यांची संगत घडावी ही अपेक्षा आहे, पण का घडत नाही अभंगाच्या ज्येष्ठाची का मागोडी ज्येष्ठाची का मागोडी ज्येष्ठाची का मागोडी ज्येष्ठाची का मागोडी ज्येष्ठाची का तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा बोलतात ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभेची किंवा परवडी न लभो. ज्येष्ठांची आम्हाला संगत पाहावी आहे पण का मिळत नाही देवा सांग. एक सांगेन आपल्याला माणसाची अपेक्षा वेगळी असते पण मिळतं मात्र दुसरंच. असंच आहे. अपमान व्हावा कोणाला वाटतो का? वाटतो. मान मिळावा सगळ्यालाच वाटतंय पण मान नशिबाला येत नाही. अपमान झाल्याशिवाय राहत नाही. तर गरिबी कोणाला हवी आहे का? गरिबी कोणालाच नको आहे. श्रीमंती सगळ्यालाच यावी वाटते पण श्रीमंती येत नाही. गरिबी नशिबाला आल्याशिवाय राहत नाही. आणखी पुढे सांगतो अशी लहान लहान लेकर जेव्हा टाळ घेऊन कीर्तनात उभे राहतात ना, असे आमच्या नेताजी महाराज शंकर महाराज असे जेव्हा तरुण मंडळी जेव्हा कीर्तनात सुंदर सुंदर गातात ना, या गाणाऱ्या कलाकाराकडे पाहिल्यानंतर बसलेल्या प्रत्येक पोराला प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं पोरग सुद्धा असं गाणार निघावं. प्रत्येकाला वाटतंय माझं पोरग निघावं गाणार ते निघतं. म्हणजे अपेक्षा गाणाऱ्या पोराची आहे पण नशिबाला पेणारच येतं मला. म्हणजे अपेक्षा चांगल्या माणसाची आहे पण चांगली माणसं भेटत नाहीत आणि वाईट माणसं नको आहेत पण ते माणसं समोर आल्याशिवाय राहत नाही. असंच आहे. पण ज्यांच्या जीवनामध्ये खरं खरं चांगल्याची संगती घडली त्यांचं जीवन बनलं महाराज. महाराज म्हणून कोणाच्या संगतीत जावं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी. याच्यासाठी संतांच्या संगतीत यावं महाराज. चोराच्या संगतीत गेल्यावर काय होतंय. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी देखताची चिन्हे मन धावे. संतांच्या संगत संतांचे संगती मन मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून तुकोबारा देवाला बोलतात देवा संत ज्या ठिकाणाला गेले त्या ठिकाणी मला जाऊन पोहोचवायचं असेल तर ज्येष्ठ पुरुषांची चांगल्या पुरुषांची संगत घडावी ही देवा ही माझी इच्छा नाही तर आम्हा सर्वांची इच्छा आहे. आम्हा सर्वांचा हा लाड तुम्ही पूर्ण करावा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका